थोडासा रोड खाली खाली दिसतोय नक्की ही नदी वाहत राहणार. रोज फोन करतात चहा आईची गाडी बंद पडली. हां भाई जाणार पुढे. फाईन मारायला रेडी आहेत लोकांना. सो गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. सकाळचे वाजले आहेत पावणे 10 नाही 10:30. आपला डेलीचा रुटीन सुरू करतो आहे आणि निघालो आहे ऑफिससाठी. आय होप की तुम्ही सगळे नीट असाल, मजेत असाल. बाकी काय नको आपल्याला. आणि प्लीज लाईक करत जावं यार. लाईक नाही करत आहे कोण, प्लीज लाईक करा. लाईक भाई, आम्ही लाईकचे भुकेले आहोत सध्या. आणि शेअर पण करा यार, म्हणजे व्ह्यूवर्स वाढवा माझ्या थोडं तरी. काहीतरी सपोर्ट येऊ द्या तुमचा. बाकी काय नाही, बाकी एकदम मस्त चाललं आहे. आणि जर तुम्ही आजचा जो म्हणजे तो कालचा म्हणजे कालचा ब्लॉग म्हणजे जो आता मी अपलोड केला आहे तो जो तुम्ही पाहिला असेल, भाई DJI फुल पावसात वन साईड चाललेला आहे. वन साईड म्हणजे भाई वन साईड म्हणजे नो नथिंग. 100% त्याने आपलं त्याचं दिलं. तर मग आता निघालो आहे आपली डेली दिनचर्या. अंकल चुकले असतात माझ्यावर. बस सुसू करते, सुसू भाई सुसू. आणि आज थोडासा रोड खाली खाली दिसतोय नक्की काय आहे आज. काय माहिती आज काय म्हणजे काय. मस्त आहे, थोडासा रोड खाली भेटतोय, चांगली गोष्ट आहे. जायला मजा येते मग चालवायला थोडीशी गाडी. कारण इकडे थोडंसं असतं ट्रॅफिक. आज नाही. आज काय आहे, आज मंगळवार आहे. अजून काय नाही. ठीक आहे. आणि मस्तपैकी ढगाळ असं वातावरण तर झालं आहे. पाऊस पडणार आहे की नाही पडणार आहे काय माहिती. नको पडू दे यार, रेनकोट घालायला वैताग आला आहे. नको पडू, प्लीज नको पडू बस. आयुष्य बाकी सुंदर आहे, मस्त आहे, मजेत आहे. पाऊस नाही पडला पाहिजे. पण पाऊस पडला ना थोडंसं चिपचिपी होऊन जातं शरीर. कारण आता किती महागातला किती काही असो तुम्ही रेनकोट घ्या, काय फायदा नाही त्या रेनकोटचा. वॉटर क्रॉसिंग ब्रो, मलाडची वॉटर क्रॉसिंग. इथे कधीही या, उन्हाळ्यात या, पावसाळ्यात या, हिवाळ्यात या, कधीही या, इथे पाणी असणार. ही नदी वाहत राहणार. तो भाई काय चालवतोय भाई, आईच्या कटकटीत खड्डा. बेकार खड्डा होता भाई, बेकार. नशीब माझ्या बाईकवाल्याकडे लक्ष होतं फुल. असा तिकडं वाकडं जात होता मस्त की. त्याकडे लक्ष, खड्ड्याचं लक्षच नाही गेलं भाई. कसला खड्डा होता. आणि राईडला जायचं, राईडची काहीच तयारी केली नाही मी, काहीच नाही. म्हणजे माझी फॉग लॅम्प म्हणजे फॉग लाईट पण बंद आहे. मी कधी जाऊ. आज जातो. आज जर लवकर मला ऑफिसमधून निघायला भेटलं तर मी नक्की आज जाईन आणि फॉग लाईट चालू करीन. कारण फॉग लाईटची गरज भासेल मला तिकडे. कारण मी एकटा बाईकवर आहे आणि आपण रात्री निघणार आहे भाई. जे कोणी नाही गेलं ते आपण करणार आहे. आपण रात्री बाईक घेऊन निघणार आहे. ठीक आहे. ही मजा येणार आहे. नाईट क्वालिटी. चेक दिस आउट गाईज, चेक दिस आउट. आपण नाईटला निघणार आहे. नाईटचा तुम्हाला व्ह्यू भेटणार आहे. नाही भेटणार आहे, अंधार असेल थोडासा. येस बँक क्रेडिट कार्डवाले फोन करतात आहेत मला. का करतात आहे तुमच्या आईची कटकट. मला नाही पाहिजे कार्ड. चल वाट भेंडी वाट. रोज फोन करतात चहा आईची. काय घेऊ तुमचं कार्ड. फुकट द्या असे 1-2 करोड रुपये. अशी ट्रेन बिन विकत घेतली किंवा पाकिस्तान विकत घेतला मी, मजा येऊन जाईल मला. एवढं लोन देणार असेल तर मला फोन करत जा बँकवाल्यांना. आणि आज जमलं ना, आज जमावंच लागेल. भेंडी लाईटचं काम करून घेतलं पाहिजे, नाहीतर राईडला थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकतो. किंवा लाईट चेंज करीन. नाही, लाईट चेंज बंद झाली असेल तर लाईट चेंज करू. जर वायरिंगचा काय इश्यू असेल तर मग तीच ठेवू. स्वस्तातली आहे, ठीक आहे. थोडंसं सुरुवात आहे ना आता, त्यामुळे जरा महागातल्या वस्तू अजून तरी जास्त नको घ्यायला.
आधीच आपण डुबलो है, कर्जे में डूबे हैं हम फिलहाल, तो नहीं हमको नहीं नया नहीं लेना है, हम इसको ही देखते हैं, अगर ठीक होगा तो अच्छी बात है, नहीं तो नया लेना ही पड़ेगा. सो निघालो आहे हायवेला, हायवेवरून ऑफिसवरून काम करायला. थोडासा मस्त वाटतंय, थोडा रस्ता खाली दिसतोय. आज काय सुट्टी बिट्टी आहे का भाई? मलाच का सुट्टी नसते. दादा फुल फाईन मारायला रेडी. पण आपण नीट जाऊया भाई. शिडी भाई, डायरेक्ट मेट्रोत घुसलो असतो. आणि कुठे होतो मी? हां, सुट्टी मला का नाही मग? सुट्टी आहे का? कारण रिक्षाच दिसतात आज फक्त. आज पब्लिक रिक्षा नाही जाते. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे एक तर भाई, खरं सांगतो मजा येते. चायची आता 2 मिनटं आधी असं बोललो की रोड खाली आहे. आणि रोजचं तेच आहे आपलं. आणि आज मला भयंकर नाही म्हणजे थोडासा लेट झाला आहे. थोडासा नाही, जास्तच लेट झालं आहे. आज पण मला पार्किंग भेटेल नाही भेटेल काय माहिती. आजकाल लोक लेट येतात का ते माहीत नाही. त्यामुळे मला पार्किंग भेटते. म्हणजे मी जातो आहे त्याच्यापेक्षा पण लेट येतात. मे बी ट्रॅफिकमध्ये अडकत असतील माझ्यासारखेच. पण आज वाटत नाही मला पार्किंग भेटणार. ठीक आहे आज. आणि काय ट्रॅफिक बिफिक कमी नाही, काय सुट्टी बिट्टी काय नाही भाई. ट्रॅफिक भेटलं आहे. बापरे बाप. हे खड्डे कधी भरणार? हे खड्डे कधीच नाही भरणार. कारण एक खड्डा बुजवला की दुसरा होतो, दुसरा खड्डा बुजवला की तिसरा होतो, आणि तिसरा बुजवला की 7-8 तयारच असतात लाईनीत आपले भाई. खड्डे होणार म्हणजे होणार. खड्डे आहेत, खड्ड्यात गाडी जाते, गाडीची वाट लागते सरकारची. काय करत नाही, जाऊ द्या. ठीक आहे, आता आपण पोचलो बऱ्यापैकी. कुठेच नाही, तिकडेच आहे अजून पण आपण अडकलेलो ट्रॅफिकमध्ये. आणि थोड्याच दिवसात आपला भाई साहसी खेळ म्हणजे दहीहंडीची प्रॅक्टिस सुरू होणार आहे भाई. 2 दिवस बाकी आहेत. गुरुपौर्णिमेला आम्ही दहीहंडीची प्रॅक्टिस सुरू करू. गुरुपौर्णिमात ना की नारळी पौर्णिमा? 10 तारखेला जे काय आहे, मला काहीतरी आहे एक्झॅक्ट मला माहीत नाही. पौर्णिमा असते एवढं मला माहिती आहे. आणि त्या दिवशी आमची प्रॅक्टिसची सुरुवात होणार आहे. त्यामुळे थरावर चढणार आहेत. आणि आम्ही यावर्षी प्रयत्न तर करू 7 लावायचा. गेल्या वर्षी पडलो, 4-5 वेळा पडलो. का कारण माहीत नाही, पडलो. खूप दुःख आहे. ते दुःख असं मनात साठवलं आहे. आणि यावर्षी त्याच जोरात, त्याच हिमतीने पुन्हा उभे राहणार. आणि यावर्षी 7 लावणार. 7 लावायचे तर आणि आम्ही लावून दाखवणार. तर मग मोटो ब्लॉक बंद करून हंडीची प्रॅक्टिस नको आहे. मोटो ब्लॉक तर भाई आपला मेन मोटो आहे. मोटो ब्लॉक केल्याशिवाय मजा नाही येत आपल्याला. त्यामुळे तिकडे काहीतरी छोटं असं क्लिप काढू आणि टाकू आपल्या ब्लॉगमध्ये. जमलंच तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण दहीहंडी आहे भाई. दहीहंडी प्रेम वेगळंच आहे. आणि आमचं मंडळ म्हणजे असं म्हणजे प्रेम आहे मंडळावर आपल्या. और ये हम ट्रैफिक के बीच, हर तरफ गाड़ियाँ ही गाड़ियाँ. आज जमलं तर खूप काम आहेत. म्हणजे जमलं तर करायचीच नाही, जमवायचं आहे काही करून. काम फटफट ऑफिसमधलं संपवीन आणि आज काही करून गाडीचं काम करून घेईन. कारण गाडीचं काम पण नाही केलं आहे मी. चेन ल्यूब नाही केली आहे किंवा काही जे काही आहे बेसिक म्हणजे बाकी सर्व्हिस तर डन आहे आपल्या गाडीची, त्याचा काही इश्यू नाही. पण बाकी छोट्या गोष्टी ज्या आहेत राईडच्या आधी तर चेक केल्या पाहिजेत. कारण गाडीने जर 7 सोडली, गाडी 7 तर नाही सोडणार. आपली गाडी 1 नंबर आहे, चुम्मा आहे मस्त एकदम बाय मक्खन चालते राईडवरती. पण तरी पण तिची काळजी नाही घेतली तर आपली काळजी ती नाही घेणार. त्यामुळे थोडंसं, कारण चेन्स पॉकेटमधून आवाज येतो आहे, थोडंसं लूज झाल्यासारखी वाटते आहे. तर हे का अशा गाड्या लावून जातात ते लोक? हे इलेक्ट्रिकवाली काय ते काय कुठलं उलुलू ॲप काय जो काय येतो अशा मध्येच गाड्या सोडून जातात. यायची त्यांच्या गाडी घ्यायची तर नीट ठेवा ना जागेवरती जाऊन, परत कुठेतरी असे रस्त्यात हायवेला सोडून जातात. आता कुठे तर चेन्स पॉकेटचा थोडासा आवाज येतो आहे आणि ते जरा असं
म्हणजे ते जळजळतं मला, असं माहीत नाही का. मला गाडीला काही झालं ना की असं छातीत जळजळायला लागतं. मी कधी करतोय काम. बस लवकरच करीन ते काम आजच्या आज, कारण आज मंगळवार, बुधवार म्हणजे उद्याचा एकच दिवस बाकी आहे आणि माझ्याकडे काहीच तयारी नाही भाई, काहीच. म्हणजे मी काहीच तयारी नाही केली. ठीक आहे, करीन काहीतरी. थोडंसं कामामध्ये अटकलेलो आहे, त्यामुळे जर असं जमत नाही, पण प्रयत्न आहे आपले पूर्ण. असं काही चड्डी तर घेऊन द्यायची एक, आणि टावेल एक घेऊन गेलं बाद झालं. बाकी काय आयुष्यात पाहिजे, चारटा टावेल घेऊन द्यायचा आपला आणि फिरायचं नुसतं, हुंगडायचं नुसतं इकडं तिकडं आणि तिकडं इकडं फिरत फिरत जायचं. जिकडं जाईल तिकडं मन करायला तिकडं जायचं. आज मेट्रोने आपल्याला हरवलं आहे, काल पण हरवलं, आज पण हरवलं. भाई तो झोपला बाबा फुल, एक तंगडा वर एक तंगडा खालती. आय होप की च्या आईच्या होपच्या नादात माझी गाडी बंद पडली. हां भाई जाणार पुढे. हॅन व्हायचे ते पॅ करते, दिसते गाडी बंद झाली तरी पॅ करते. भाई किडर गचकन टाकली भाई त्या रिक्षाने, गचकन हळूच. बाबा कसा बसा या ट्रॅफिकच्या जंजलमधून. भाई टायरमध्ये हवा नाही तुझ्या भाई. जा खूप लांब होता, नाही तर गेलं असतं त्याला सांगायला मी. ते समाजकारी मी केलं असतं, पण जाऊ दे. आता माझ्याकडे वेळ नाही, कारण मला लेट झालं आहे. 11 वाजले इकडेच आणि मी अंधेरीतच आहे अजून, त्यामुळे मला जर गाडी बळावी लागणार आहे. आणि भाई तरी बऱ्यापैकी गाडी जरा रुळावर आली, रुळावर. त्यामुळे जराशी मजा येते, हवा लागते हळूहळू. चिंब घामानं ग झालं माझं अंग. बाई काय बैलगाडावर फायदा जातं बाई. आणि सुखाचे क्षण काही क्षणात आम्ही इकडनं उतरणार आणि पुन्हा ट्रॅफिकमध्ये अडकणार. काही क्षण. भाई काय गॅप टाकला भाई, काय गॅप. मी माझी गाण फाटलं भाई, फाटली माझी बाई. माझ्यात हिंमत नाही एवढी गॅप टाकायची बाई. तो बसला असा. हॅट्सऑफ भाई, हॅट्सऑफ, शाउट आउट. आणि त्या दिवशी भाई माझ्या गाडीत आहे ना, म्हणजे मी असंच गेलो, सांगितलं वाटतं मी, तरी सांगतो पुन्हा एकदा. 5 पंक्चर निघाले भाई, 5 पंक्चर. आणि मी 1 महिना झाला बिना हवेची गाडी चालवतो आहे. म्हणजे बिना हवेची म्हणजे टायरमध्ये हवा नाही माझ्या. मला फील होत होतं, पण मी याला हे असं मारत होतो. कारण मी जशी हवा भरली, 5 पंक्चर काढले आपले भाई. असं रडत काढत काही ना होईना, टायरची जी वाट लागली ती लागली. पण ठीक आहे, रस्त्यावर गाडी चालणार, पंक्चर होणार. का होणार त्या आईच्या गावात खिळे कोण टाकतं काय माहिती, त्या आईची कटकट त्यांच्या. काय मजा येते त्यांना खेळ टाकायला काय माहिती रस्त्यावर. कोण येतं रस्त्यावर खेळ टाकायला, कोण टाकतं. शोध एक असं गाडीच्या पुढे एक मॅग्नेट आलं पाहिजे. असं गाडी पुढे चालत असेल ना, तर गाडीच्या पुढून तर सगळं लोखंड असं विकायचं. आणि नंतर ते काही पैसाच पैसा, लोखंड विकून पण पैसा. पेट्रोलचे पैसे तरी निघतील ना ॲटलिस्ट. दिवसा रोज असं फिरलो म्हणजे 20 किलोमीटरमध्ये समजा 1 किलो जरी भेटलं, 1 किलो लोखंड काहीतरी जास्त, अतिच जास्त झालं. तर काय बडबडत आहे मी, येडा झालं येडा. काय बोललो, सुखाचे क्षण काहीतरी. ते 4 दिवस सासूचे अशातली गत. आणि पुन्हा आपण मी काय इथे टाकली. ए भाई इथे नाही, हे थांबा दादा. हां थांबी नवा. ते पाऊस नको पडू, पाऊस यायला लागला भाई. पाऊस येतो, मला पावसात भिजायचं नाही, पावसात नाही भिजायचं मला. इकडून लोकांना गाडी टाकायला एवढा वेळ काय जातो मला देत नाही काय. झप टाकायची, निघायचं. भाई जरा पाऊस सुरू झाला आहे आणि पाऊस माझी वाजवून अरे ठासून मारणार आहे माझी.
थांबेल मी रेनकोट नाही घालणार आज मी रेनकोट नाही घालणार. आज मी चॅलेंज करतो, मला भिजवून नको दाखवू प्लीज मला नको भिजवू, मला सुकं जाऊ दे आज प्लीज दादा. आय एम बेगिंग यू, मला सुकं जाऊ दे. हळूहळू पावसाने थोडंसं जोर पकडलेलं आहे माझ्या पावसाने. आणि मी ब्रिज खाली थांबून मला वाटतं मला रेनकोट घालावं लागणार आहे आणि मी रेनकोट घालणार आहे. ऑफिस पोचायला हार्डली 5 किलोमीटर असेल किंवा 5 किलोमीटर असते आणि पाऊस आला आहे. म्हणजे अख्ख्या रस्त्यात पाऊस नव्हता आणि आता पाऊस आला आहे. म्हणजे किती त्याच्या अंगात मस्ती आहे मला भिजवायची. आपल्यासोबत दुश्मनी बनता है, एड बागा डालेंगे भाई तुम्हारी. रेनकोट पहन लेंगे हम नहीं भीगेंगे. फाईन मारायला रेडी आहेत लोकांना, पण आपल्याकडे पेपर सगळ्या क्लिअर आहेत आणि आपण सिग्नल पण तोडायचा नाही भाई. यांच्यासमोर सिग्नल नाही तोडायचा. 2 जण आहेत, प्रेमाने जायचं. बघत होते फुल आपल्याला भाई. फुल राईड भाई. हॅट्स ऑफ भाई. गेअर अप करून भाई फुल राईडला तयार आहेत. ही मजा आहे खरं माहिती आहे, ही मजा आहे. म्हणजे फुल सामान लोड करायचं, आपलं गाडीवरती लादायचं पूर्ण आणि निघायची गाडी घेऊन. आपलं पॉवर स्टार्टर आहे गाडीला, हाणायचा तो, गाडी घेऊन निघून जायचं. जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जायचं आणि आयुष्यात जगायचं. हीच खरी राईडची मजा आहे. आणि मजा येते काही खरं सांगतो. बाईक चालवायला जी मजा येते ना, म्हणजे थांब ना जरा. हां, जी बाईक एक परत मागे चालली आहे, थांब. हां हॅलो, तर ती वेगळीच मजा आहे भाई. दिल है छोटा सा, ही छोटी सी आशा आणि उषा आणि आशा. चांद तारों को छूने की आशा, आसमानों में उड़ने की आशा. दिल है छोटा सा, छोटी सी आशा. आणि गरम मस्त होतं. आता गरम व्हायला लागले भाई. ट्रॅफिकमध्ये गरम घाम सुटलेला आहे शरीरातून. आणि आपल्या आयुष्यातला साळींदर ब्रिज, दलिंदर नाही साळींदर ब्रिज, साळींदर काय म्हणायचं म्हणा. सध्या अशी अवस्था आहे या ब्रिजची. आणि सारखं का बतवतो आहे तुम्हाला, बतवतो नाही तुम्हाला का सारखं सांगतो मला कळत नाही. कारण जोपर्यंत हा ब्रिज बनत नाही मी तोपर्यंत तुम्हाला सांगत राहणार, तुम्ही ऐकत राहा. जोपर्यंत हा ब्रिज बनत नाही तोपर्यंत मी तुम्हाला सांगणार. कारण हा ब्रिज बनला पाहिजे, हा ब्रिज बनला. माझा एकच ध्येय आहे, हा ब्रिज नीट बनला पाहिजे, बाकी काही नाही. हा ब्रिज नीट बनला तर भाई चुम्मा बघा. नंबर 1 खड्डा. अजून 2-3 कुठे गायब झाले माझे मित्र. खड्डे कुठे गेले? मित्र नाहीत माझे, दुश्मन आहेत भाई. ते गाडीच्या आहे माझी एक बहीण करून टाकतात माझ्या. ठपाठप आपटली आहे 4-5 वेळा इथे. जीव जळतो. एवढं खर्च करून गाडी घेतली आहे, खर्च करावं लागतं, अजून जीव जळतो माझा भाई. फुल धुंदीत, मनाच्या धुंदीत लहरीत अशी गाडी घेऊन गेला. मी पण जातो कधी कधी. आणि हा तर बघा, आणि हा पण बघा, आणि हे तर बघा काय भाई, काय रिपेअरिंग आहे भाई, काय रिपेअरिंग आहे की अजून खराब केलं देत नाही का. अरे एखादा ब्रिज बनवता चायची 1 महिना तर टिकू द्या. 1 महिना नाही झाला त्याच्या आधीच तुम्ही त्या ब्रिजची एक महिना नाही टिकला भाई. खरं सांगतो, शपथ सांगतो, विश्वास ठेवा माझ्यावरती. हा ब्रिज 1 महिना पण नाही टिकला. ब्रिज म्हणजे हा रोड, त्या ब्रिजवरचं जे काम झालेलं भाई बघून चुम्मा वाटत होतं, पण जुम्मा पण नाही टिकलेलं आहे. तर काय याला चुम्मा द्यायचा? त्याच्या आईची माईची बाईची भाई. रस्ता खाली भेटला आहे. पळवा आपली गाडी, आपल्याला पोचायचं आहे ऑफिसला 10:30, 10:15, 10:30, 10:15 काय झाले तर 11:15 झाले आहे. आणि मी निघालो आहे, पोचत आलो आहे भाई. बँड्रा नाही, खारला पोचलो आहे. बँड्रा पोचली ना तर गाडी पळत चाललेलो हे भाई. हे भाई बाजूला मला जाऊ दे.
आणि काय आईच्या गावात अजून काय. हा व्हिडिओ एंड करायचा आहे आणि हा व्हिडिओ एंड करायचा मला. मी विसरतो काय, मला बदाम खायचे तुझं अजून मी विसरणार नाही. आता बदाम खाणार मी. नंतर मग येऊन पोचलो म्हणजे आपल्या दिनचर्याच्या ब्लॉगच्या या शेवटच्या टप्प्यात. सो आय होप की तुम्ही मस्त असाल. इथपर्यंत ब्लॉग बघितला असाल तर थँक्यू. खूप खूप प्रेम तुम्हाला. तुम्ही पण माझ्या प्रेम वर्चवा लाईकच्या रूपात, शेअरच्या रूपात आणि सबस्क्राईबच्या रूपात. आणि पोचवा भाई व्हिडिओ पार हा रोड बनेपर्यंत पोचवा कुठेतरी हा व्हिडिओ. हा रोड म्हणजे तो सांताक्रूजचा ब्रिज बनला पाहिजे भाई. चुम्मा बनला पाहिजे, F1 कार चालल्या पाहिजे असं बनलं पाहिजे. तर हा असं पोचवा. तर मग हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ इथपर्यंत आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला पुन्हा एकदा नव्या रूपात, नाही याच रूपात नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. येतोच. तोपर्यंत गुड नाईट.